पवार गट आणि शरद पवार गट अशा दोघा प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. वार पलटवार सुरू आहे. याल काल रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर टीका करताना असं म्हटलं आहे की रोहिणी खडसेंनी त्याच्या नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरावं. त्या दिवशी त्यांना कोण ओळखतं हे लक्षात येईल. हे तुम्हाला बरोबर वाटतं? हो, खरं त्यांचं म्हणणं वास्तव आहे ना. एखादी महिला भगिनी ज्या दिवशी आपलं माहेर सोडून सासरी जाते त्या दिवशी सासरचंच नाव लावते. असं कसं करता येईल? त्या ज्या बोलल्या त्या वास्तव बोलल्या, त्या काय चुकीच्या बोलल्या? आणि कार्यकर्ता दशा अशीच असते. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. बाप ज्या टाळूवरचं हे नाही करायची गरज काय आपल्याला. ते जे बोलले ते बरोबर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जी घटना दिली, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी घटना आहे. म्हणजे पुढाऱ्याच्या घरात पुढारी जर देत गेले तर राजेशाही निर्माण होऊन जाईल. खरे कार्यकर्ते जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते कार्यकर्ते मागे पडतील. तुम्ही कार्यकर्ते दशेत या, काम करा, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या. स्वतःचं नाव पुढे घेऊन चला. काही म्हणणार नाही कोणाचं. तुमचं कौतुकच केलं जाईल, तुम्हाला उचलून धरलं जाईल. पण फक्त येताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ लोकांवर फक्त आसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे. घराणेशाही काही बरोबर नाही आहे. देशाला लागलेली कीड आहे. घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे. मला असं वाटतं रुपालीताई ज्या बोलल्या त्या खरं बोलल्या. त्यांचा अभ्यास फार कमी भाऊ. ते थोडीफार स्ट्रिप लिहून दिली की तेवढंच भाष्य करतात असं सुद्धा रुपाली चाकणकर बोलले. आता कार्यकर्ता असला की अभ्यास असतो, बिगर कार्यकर्ता असला तर अभ्यास कसा असेल? कार्यकर्ता काम करत असताना सगळ्या ठिकाणी जातो, त्याचा अभ्यास असतो. आणि ते ते खरं आहे. ते तुम्ही बी अनेक वेळा बाईट घेताना तुम्ही पाहिलेलं आहे. 5 वर्षात ज्या मतदारसंघात वडील आमदार होते त्या मतदारसंघात त्यांनी निवडून येऊ शकला नाही. अशा लोकांना शून्य किंमत देते मी असं पण म्हटलं त्यांनी. तो आता त्यांचा विषय बरोबर आहे. त्यांचा विषय मला असं वाटतं की ते बी शून्य मी बी शून्य किंमत देतो त्यांना. त्याच्यामुळे काही जास्त मी खडकू किंमत देतो त्यांना. तुम्ही शून्य म्हणता, मी खडकू किंमत देतो त्यांना. कोणाला आता त्यांचं कोणाचा प्रश्न विचारताय ते? त्यांनाच खडखडू किंमत देतो मी. खडकू. कारण मी कार्यकर्ता आहे. मी रक्तदान केलेलं आहे. मी लाठ्या काढल्या. मी आंदोलन केलं, अनेक आंदोलन केलं. MSCBच्या आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलेलो आहे. लोकांसाठी केलं. 2014पर्यंत विधानसभा लढण्याची माझ्या डोक्यातही नव्हतं. सुदैवाने खडसे साहेबांनी जी युती तोडली म्हणून मला त्यांच्यासोबत लढता आलं. युती तोडली नसती, इतकी मगरुरी दाखवली नसती तर चंद्रकांत पाटील आज आमदार नसता. युती तोडल्याची घोषणा त्यांनीच केली. कार्यकर्ता दशा मी भोगलेली आहे. कार्यकर्ता दशामध्ये काय केलं, काय करावं लागतं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी कार्यकर्ता आहे. म्हणून कार्यकर्त्याची बाजू मी निश्चित घेईल. मला बाबासाहेब आंबेडकरांची घटना अभिप्रेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे. त्याच्यामुळे हा विषय त्यांनी जे बोलला ते बरोबर आहे. त्यांनी कार्यकर्ता दशा भोगलेली आहे म्हणून त्या दशा बोलले असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.